आज मी बनवते कोकोनट आईस्क्रीम। त्याकरता हे मी अर्धा लिटर दूध आटवून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता हे शहाळ्याची मलाई घालणार आहे। सकाळीच मिस्टर शहाळं घेऊन आले, त्यामध्ये अशी जाडसर मलाई मिळाली, त्या मलाईचं आईस्क्रीम बनवणार आहे। ही दुधावरची साय आहे, माझ्याकडे क्रीम नव्हतं हे अमूलचं, म्हणून मी दुधावरची ताज्या दुधावरची साय घेतली आहे। ही दळलेली साखर आहे, ही मी वाटून आता दळून घेतलेली आहे आणि ही मिल्क पावडर आहे आणि हे खोबऱ्याचे थोडेसे तुकडे आहेत, पिस्ता आहेत गार्निशिंगसाठी, असं हे साहित्य आहे। आधी हे दूध आणि शहाळ्याचं जे खोबरं होतं ना ते मी वाटून घेतलं आणि ते जे वाटून घेतलं होतं ना त्यामध्ये मी आता साखर आणखी मिल्क पावडर मिक्स केलेली आहे। आता हे पुन्हा मी वाटून घेते। हे मिश्रण आता मी एका बाउलमध्ये काढलंय, त्यावर गार्निशिंगसाठी मी पिस्ते आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकले। हे अशा प्रकारे मी सजवलेलं आहे, गार्निशिंग केलं आहे त्याला खोबऱ्याचे तुकडे आणि पिस्ते टाकून। आता हे झाकण मारून मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार 5-6 तासांसाठी। आईस्क्रीम मी फ्रीजरमधनं काढलं आहे आणि ते आता झालेलं आहे। मी आता ते डिशमध्ये काढून घेणार आहे। हे एका बाउलमध्ये मी काढलं आहे, अशा प्रकारे हे रेडी झालं आहे। खूप सुंदर झालं आहे टेस्टला। मी थोडं चाखून बघितलं, मिस्टरांना देते आता। तुम्ही पण घरच्या घरी असं कोकोनट आईस्क्रीम तयार करू शकता, जे म्हणजे बाहेरून विकत घेण्याची काही आपल्याला गरज नाही। कसं वाटलं नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।